नमस्कार मंडळी. आज जी आपल्याकडे गाडी आली आहे, म्हणजे आपण गाडी फिटिंग करून बरेच दिवस झाले, मला वाटतं एक 15-20 दिवस झाले असेल गाडी फिटिंग करून. 15-20 दिवस झालेत. आणि गाडी दाखवण्याचं कारण काय माहिती आहे का, ही गाडी वेगळी आहे, म्हणजे लोकांना माहितीच नाही आहे की ही गाडी जी आहे ती वॅगनर जरी दिसत असली आपल्याला, समोरून जरी वॅगनर दिसत असली, हिच्यामध्ये इंजिन जे आहे ते इंजिन जे स्विफ्टमध्ये येत होतं, स्विफ्टमध्ये इंजिन यायचं, जे 1.2चं इंजिन स्विफ्ट आत्ताच्या गाड्याच्या लेटेस्टवाल्या गाड्या आहेत 8 इंजेक्टरमध्ये, तर तेच इंजिन या गाडीमध्ये येतं. तर ते गाडी आपण मी काय करतो, गाडीचं आपण या गाडीमध्ये CNG फिटिंग केलं आहे आणि मोटोजेनचं आपण सिक्वेन्शियल CNG किट याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आहे. गाडीचा परफॉर्मन्स, मायलेज वगैरे सगळं एक्सेलेंट आलं आहे. कस्टमर आपल्याबरोबर आहेत. आपण एकदा काय करू, इंजिन म्हणजे फिटिंग क्वालिटी आणि इंजिन दाखवून घेतो की गाडीचं जे 1.2चं इंजिन आहे ते बघू आपण, आणि त्याच्यानंतर गाडीचं जे जे ओनर आहेत त्यांचा आपण फीडबॅक पण घेऊ. मी एकदा गाडीचं काय करतो, गाडीचं इंजिन दाखवून घेतो. तर सगळ्यात मोठं म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, म्हणून हे इंजिन मी दाखवण्याचा म्हणजे आता जो हे करतो आहे, व्हिडिओ बनवतो आहे, की हे इंजिन लोकांना माहितीच नाही आहे. इंजिन बघितलं जर आता आपण असं बघितलं, गाडी तर वॅगनर आहे, पण जर आतमध्ये इंजिन बेमध्ये आलो तर लगेच चेंज होतं आहे. आणि इथं आपल्याला बघायला मिळतं आहे की गाडीचं हे इंजिन स्विफ्टचं इंजिन आहे. म्हणजे आपण 1, 2, 3, 4 सिलेंडरचं इंजिन आहे. 8 इंजेक्टर येतात तिच्यामध्ये प्रॉपर पाठीमागं, आणि सगळं इंजिन वेब टोटल जे गाडीचं जे आहे तो स्विफ्ट आहे. म्हणजे इथंही बघू शकतो आपण, गाडीचं इंजिन जे आहे ते प्रॉपर स्विफ्टचं आहे. हिच्यामध्ये जे आपण किट बसवलं आहे ते मोटोजेनचं प्रॉपर तिला हे केलं, आपण ब्रॅकेट केलं आहे. सगळं वायरिंग आपण बघू शकतो. हिच्यामध्ये मला दाखवण्यासारखं खूप आहे, म्हणजे मी माझं जे फिटिंग आहे ते प्रॉपर दाखवू शकतो. बऱ्याच गाड्यांमध्ये आमचं जे काय कंपोनेंट्स आहेत ते दिसतच नाहीत, म्हणून आपण हिच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की मी कसं काय. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, मी परत एकदा तुम्हाला आता दाखवतो की या ठिकाणी आपण ECM बसवलं आहे. त्याला प्रॉपर दोन्हीकडनं ब्रॅकेट बनवलं आहे, म्हणजे नुसतं हलणार तो कसल्याच परिस्थितीमध्ये हलणार नाही. हा आपला लॅपटॉप आणि स्विचचा कनेक्टर आहे. हे सगळं जे दिसतं आहे हे सगळं ते वायरिंग आपलं आहे, म्हणजे कंपनीच्या वायरबरोबर जे चाललं आहे ते वायरिंग आपलं आहे. म्हणजे जे आमचे आता गाडीचे जे ओनर आहेत, जे कस्टमर आहेत आपले, त्यांनी सांगितलं की जे लोक बघत आहेत ते बघितल्यावर कन्फ्यूज होतात की गाडी जर फिलिंग वॉल तर फ्रंटला दिसतोय, पण फिटिंग क्वालिटी जी आहे, फिटिंग जी आहे ती एकदम प्रॉपर दिसते, म्हणजे वेगळी वाटते. बघितल्यानंतर CNG भरताना वगैरे जे गाडी लोक बघत आहेत तर त्यावेळेस त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे तो चांगला मिळतो आहे. या ठिकाणी आपण तिचा रेड्युसर बसवला आहे प्रॉपर, त्याला त्याच्यासाठी ब्रॅकेट बनवलं आहे. मॅप सेन्सर, पाठीमागच्या बाजूला इंजेक्टर थोडेफार दिसत आहेत का बघू आपण, प्रयत्न करू, नाही दिसत आहेत, पण त्याच्यासाठी पण आपण एक ब्रॅकेट बनवलं आहे. ते कोणीच बनवत नाही मार्केटमध्ये. या ठिकाणी आपण जो बघतोय तो इथं फिलिंग वॉल लागला आहे, रेड्युसर लागला आहे. वायरिंग बघू शकतो आपण, म्हणजे वायरिंगची क्वालिटी बघा एकदा आपण. वायरिंगची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो. या पद्धतीचं सगळं वायरिंग आहे. हे हाय प्रेशर पाईप आहे, हा जो दिसतोय तो पाईप आहे हाय प्रेशरचा, इथे गेला आहे. आणि हे सगळं त्याचं वायरिंग आहे. ही सगळी वायरिंगची क्वालिटी बघू शकतो. म्हणजे आपण फिटिंग क्वालिटी, म्हणजे मी वॅगनर आहे म्हणून आपल्याला काय बघा, म्हणजे लोक बघणार नाहीत, पण फिटिंग क्वालिटीसाठी बघा. आणि हे जे इंजिन आहे लोकांना माहितीच नाही, 2020मध्ये 4 सिलेंडरची वॅगनर आली होती, आणि इतकं मस्त इंजिन आहे की आत्ताच्या स्विफ्ट 2024-25 जी स्विफ्ट आली 3 सिलेंडरवाली, तिच्यामध्ये सुद्धा हे इंजिन नाही, इतकी ताकद या वॅगनरमध्ये. तर अशा प्रकारे आपण हे फिटिंग झालं आहे गाडीचं. मी काय करतो, एकदा आता गाडीचे ओनर त्यांचा परफॉर्मन्स आणि जे फिटिंग क्वालिटी त्याच्याबद्दलचा एक फीडबॅक घेऊ. तर गाडी नांदेडवरून आली आहे, म्हणजे गाडीचे फिटिंग होऊन एक 10-15 दिवस झालेले आहेत गाडी सरांनी, त्यामुळे त्यांचा जे आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर लगेच परफॉर्मन्स आम्ही थोडंसं 20-30 किलोमीटरमध्ये परफॉर्मन्स सांगतो किंवा त्याचा फीडबॅक सांगतो. पण आता सरांनी भरपूर किती चालवले आपण फिटिंग केल्यापासून? 2000 किलोमीटर गाडी चालली. छोटासा एक प्रॉब्लेम होता सेटिंगमध्ये, आणि त्यांचं पुण्याकडे येणं होतं, तर मग आपण त्यासाठी मग ते गाडीची ट्युनिंग करण्यासाठी आपण त्यांना बोलून घेतलं, म्हणून ते आपल्याकडे आले. म्हणजे 2000 किलोमीटर गाडीचा ड्राईव्ह झाला आहे. हो. परफॉर्मन्स आणि मायलेज मला सांगा, तुम्ही मायलेज मला सांगितलं. ॲक्च्युअल मायलेज सांगू का मी तुम्हाला? ॲक्च्युअल सांगा, म्हणजे लोकांना 35+ ॲव्हरेज आहे. 35+ नाही, मग तुम्ही मग म्हणले मला ते सांगा, म्हणजे 35+ नको. आता आम्ही काल येते वेळेस हायवेला ऑनलाईनला CNG भरला होता, 40+ ॲव्हरेज आला आम्हाला. म्हणजे लोकांना विश्वास बसणार नाही, कंपनी फिटेडमध्ये कधीच एवढं ॲव्हरेज येत नाही. म्हणजे हे जे मारुती स्विफ्टचं जे इंजिन आहे हिच्यामध्ये कधीच एवढं ॲव्हरेज येत नाही. आणि सरांनी मला सांगितलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की 35पर्यंत येतं, 35+ येतं थोडंफार. पण त्यांनी जे सांगितलं ना, ह्याच्या आधीसुद्धा मला बऱ्याच कस्टमरने आमच्या फोन करून सांगितलेलं आहे की काही लोकांनी 42पर्यंत ॲव्हरेज काढलं ह्या इंजिनला, स्विफ्ट डिझायर 2020, 21, 22, 23 ज्या आता गाड्या आहेत 4 सिलेंडरवाल्या, याच्यानंतरच्या नाही, पण याच्या आधीच्या ज्या 4 सिलेंडरचे इंजिन आहेत त्याच्यामध्ये हे मायलेज निघतं, लोकांना विश्वास बसणार नाही. 40पर्यंत मायलेज, म्हणजे स्विफ्टसारखी गाडी जे इंजिन आहे ते 40पर्यंत ॲव्हरेज देतं. फिटिंग क्वालिटी कशी वाटली? म्हणजे बरोबर, आपण भरपूर ठिकाणी आधी चौकशी करूनच तुमच्याकडे आलो होतो आम्ही. तुमच्या फिटिंग क्वालिटी एकदम, म्हणजे फिटिंग क्वालिटी आपण कोणी जरी पाहिलं ना तर कोणाला समजत नाही, कळत नाही की बाहेरनं फिटिंग केलं, फक्त फिलिंग वाला आहे तो तेवढाच आपल्याला दिसतो. फिलिंग वाला आपण त्यांना समजत नाही.
बावळा लागतो बाकीचा फिलिंगवाली ते संपूर्ण येतो पुढे येतो आणि तो म्हणजे खराब होतो खराब होतो ना तो आपण तिथे जे ऍडजस्ट केलाय तो प्रॉपर केला पत्राला पण त्याला हे होतं वॅगनरमध्ये तो प्रॉब्लेम येतो. आपण जो फिलिंग वॉल पण बसवलाय त्याला प्रॉपर जागा वगैरे बनवली आहे आणि तो जो बसवलाय त्याचं जे जागेचं सिलेक्शन आहे किंवा ते आपण प्रॉपर केलेलं आहे त्याच्यामुळे तो आता परत लाईफ टाईम कधी त्याला प्रॉब्लेम नाही येणार त्या जागेवर बसवलाय. सरांच्या परफॉर्मन्स म्हणजे आता जो गाडी चालवताय तुम्ही पिकअप कसं आहे पिकअप भरून नंबर येतात म्हणजे पेट्रोल आणि सीएनजी असं काही डाऊट येत नाही. सीएनजी मध्ये म्हणजे काहीच नाही म्हणजे काहीच पेट्रोल सारखा पेट्रोल परफॉर्मन्स. आणि सीएनजी मध्ये एक छोटासा प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी आपलं झालं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. गाडी काय व्हायची की पेट्रोलवरनं सीएनजीवर जाताना म्हणजे आमचाच एक प्रॉब्लेम आहे पण सांगायला काय हरकत नाही जे आहे ते आहे. ती गाडी पेट्रोलवरून सीएनजीवर जाताना गाडी थोडीशी जर्क मारायची किंवा कधी कधी बंद पडायची तर तो थोडासा म्हणजे माझ्याकडनं झाला असेल सेटिंग करताना वगैरे तर तो प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह झाला एकदम प्रॉपर. परत कन्वर्ट करून वगैरे बघितलं व्यवस्थित तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मग त्याच्यासाठी त्या निमित्ताने काय झालं त्या दिवशी उशीर झाला होता बरा जरा अंधार झाला होता व्हिडिओ झाला नव्हता त्यानिमित्त आमचा व्हिडिओ पण झाला. चला धन्यवाद. गाडी आज अशा प्रकारे